स्थानकाचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकसित झालेल्या धुळे रेल्वे स्थानकाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झाले। अमृत भारत स्टेशन योजनेत पुनर्विकसित झालेल्या देशभरातील 103 रेल्वे स्थानकांचे लोकार्पण प्रधानमंत्री श्री मोदी यांच्या हस्ते राजस्थानातील बिकानेर येथून एका शानदार समारंभात दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाले। यात महाराष्ट्रातील धुळे रेल्वे स्थानकासह 15 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे। धुळे रेल्वे स्थानकांच्या नूतनीकरणात प्रवाशांसाठी अनेक सोयी आणि सुविधांचा समावेश करण्यात आला आहे। यामध्ये प्लॅटफॉर्मवरील नव्या फरशा, नवीन सीओपी, फुटवेअर ब्रिज, महिला, पुरुष व दिव्यांगांसाठी शौचालय, व्हीआयपी कक्ष, जनरल वेटिंग हॉल, कमांडर वेटिंग रूम, नवीन बुकिंग ऑफिस, रेल्वे कर्मचारी कार्यालयाचे नूतनीकरण, घोषणा प्रणाली, कोच इंडिकेटर, ट्रेन माहिती फलक, सायनेज बोर्ड, स्टेशन साइन बोर्ड आदी सुविधांचा समावेश आहे। तसेच परिसरात बाग, कारंजे, रोषणाई, कंपाऊंड वॉलची सजावट, नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशन व जनरेटर आदी सुविधाही केल्या आहेत। धुळे रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेत समावेश होण्यासाठी धुळेचे तत्कालीन खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी पाठपुरावा केला होता। त्यांच्या पाठपुराव्यामुळे धुळे स्थानकाचा या योजनेत समावेश झाला व केंद्र सरकारने 9 कोटी 13 लाख रुपयांच्या निधीसह स्थानकाच्या पुनर्विकासास मंजुरी दिली होती। 26 फेब्रुवारी 2024 ला प्रधानमंत्री श्री मोदी यांनी या कामाची पायाभरणी केली। पुनर्विकासानंतर या स्थानकाचे संपूर्ण रूप पालटले असून या ठिकाणी प्रवाशांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध झाल्या। या स्थानकाचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी आमदार अनुप अग्रवाल, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, माजी महापौर जयश्री अहिरराव, प्रतिभा चौधरी, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, रेल्वेचे अधिकारी अनुराग मेश्राम, धुळे स्थानकाचे प्रबंधक संतोष जाधव, रामकृष्ण खलाणे, गजेंद्र अंपळकर यांच्यासह शालेय विद्यार्थी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बच्चू कडू संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळा। विषय कर्जमाफी मिळेपर्यंत लढाई लढत राहणार। पारोळा तालुका प्रतिनिधी रोहित जाधव। नाशिक सरकारने ठराविक बड्या उद्योजकांना 1.5 लाख कोटींचे कर्ज माफ केलं, परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी टाळाटाळ होत आहे। कर्जमाफी मिळेपर्यंत लढाई लढतच राहणार असून कर्जमाफी न केल्यास आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिलाय। प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीनं रावसाहेब थोरात सभागृहात संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। कृषी मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर ही कडू यांनी कठोर टीका केली आहे। दिव्यांगांना हातपाय नाहीत असा दिव्यांग यांना केवळ 1500 रुपये देतात, तर आमदार मंत्र्यांचा पगार 55,000वरून 3.5 लाख केला। दिव्यांगांना दरमहा 6,500 रुपये अनुदान देण्यात यावे असंही बच्चू कडू यांनी नमूद केले। यावेळी दिव्यांग विजय पाटील यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली। यावेळी निरीक्षक महेश बडे निलेश यांचा सन्मान झाला। पार्श्वनाथ जाधव, संदीप सूर्यवंशी, धर्मराज पाटील, स्वाती कुमावत, समाधान बागल, हरीश कुमावत, राजेंद्र पवार, संतोष मानकर, निंबा अहिरे, प्रमोद पाटील, महेंद्र सपकाळे, मंगळसन जैन, तुकाराम अलट, दीपक जाधव, गोपाल गावित यांना संताजी धनाजी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। वाटाणे, कुणाल राऊत, नाशिक जिल्हा प्रमुख अनिल भडांगे, जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर, दिव्यांग जिल्हाध्यक्ष ललित पवार, जिल्हाध्यक्ष रवींद्र टिळे, चंद्रभान गांगुर्डे, सविता जाधव उपस्थित होते। सरकार जर मानलं नाही तर आमचं गाव चूल बंद आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। कोणत्याच गावात चूल पेटणार वार ये तो नया आंदोलन दे दिया तुमने हमको। आमच्या खामोऱ्या गावचा लहानशा गावचा कार्यकर्ता नितीन हागेनं मला एक मेसेज पाठवला, आमचं गाव सगळ्याच्या सह्या घेतल्या आणि आमची चूल पेटणार नाही। आंदोलनाची सुरुवात आणि त्याचा शेवट हे सरकार आम्ही पाहतोय। सुरुवात हे आम्हाला जोराने करावं लागेल आणि सरकार आमचा निर्णय घेऊन शेवट झाल्याशिवाय राहणार नाही हे आम्हाला तुम्हाला दाव्यानं सांगतोय। म्हणून आपण सर्वांनी काही कमी जास्त असू शकतं, एखाद्यावर चुका होतं, काय होतंय। बरं वाटलं शिंदे तिकडे कोपऱ्यावर बसले, तुम्ही आग्रह पकडला असं मी मदत बसतो। जिल्हा प्रमुख आहे, कोई मजा नहीं है, दम नहीं है इसमें। मग फोटो काढता करता संध्याताई दिसत नव्हत्या आणि मग गणेश निंबाळकर सहज बाजूने झाला म्हणजे तुम्ही समोर वा।
ये बड़ी बात होती है। कुछ देने में लगे तो मजा आती है, देने वाले तो बहुत होते हैं, घेणारे काही कमी नसतं, भावा सुद्धा वाढणं असतं. हेच पाहिजे, इकडल्या बाजूचं पाहिजे, द्राक्षाचं वावर मला आणि कांद्याचं तुला, असं म्हणणारे भाऊ पण असतं हो. पण मित्र, जगण्यामध्ये काही बदल असला पाहिजे. पार्टी कांग्रेस राष्ट्रवादी भाजप से कुछ अलग हमारा प्रहार का कार्यकर्ता होना चाहिए, जो अलग से चलेगा, अलग ढंग से चलेगा. त्या विचारानं आम्ही जे सुरुवात केली, तो विचार खऱ्या अर्थानं जिवंत ठेवण्याचं काम पदाधिकाऱ्यांना करावं. सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकानं आपापलं योगदान दाखवा. पहिले मला घोड्यावर बसवलं, मग काय तुम्ही शिवाजी महाराजांच्या टोपासारखा टोप घातला, मी घालत नव्हतोय, कारण तो छत्रपतीचा मान आहे. तसं दिसणं सोपं आहे, पण तसं करणं फार कठीण आहे. आणि म्हणून मी मनातल्या मनात कुरळत होतोय, दुःख वाटत होतं की हा फेटा आपण कसा घालावं, पण कार्यकर्त्याचं मन राखावं. अनिल भडांगे मोठ्या जोरानं सांगतो, पैन लो इसको, मैंने पहना लिया. पण मनातल्या मनात नेहमी ते येत होतं की मी काही चूक तर करत नाही ना. पण छत्रपतीचं आयुष्य म्हणजे प्रत्येक दिवस जळत होते, प्रत्येक क्षण जळत होते. सुख आयुष्यात कधी पाहिलंच नाही छत्रपतीने. सुखाचे दिवस आले आणि अंत झाला. संभाजीराजे काय क्षण आहे लक्षात घ्या. भगतसिंगनं 116 दिवस उपोषण केलं आणि शेवटची इच्छा केली, म्हणे हमारे सब कड़ी एक साथ होना चाहिए, बस हमको मिठी मारना है, क्योंकि 10-15 हमारी कार्यकर्ता है. शेवटची इच्छा कार्यकर्त्याला भेटण्याची, आणि एक नारा, इन्कलाब जिंदाबाद. काय लोक होते हो. संभाजीच्या पायाचे नख काढले, हाताचे नख काढले, आवाजच येत नव्हता. असं वाटलं किंकाळी रडून संभाजी यातना करून काहीतरी पाया लागेल औरंगजेबाच्या, पण काही उलटच होत होतं. मरताना पण शानदार, जसा ते काय म्हणताय झरा खाली पडतं ना, तो पडताना पण सुंदर जास्त दिसत, तसं मरताना छत्रपती खरे दिसत होते. काय निधड्या छातीचा माणूस. म्हणजे आपण तर शब्दात रचनाच करू शकत नाही. नख काढले, आवाज नाही. जीभ काढायला गेले तर जीभ डायरेक्ट समोर आणली, उखाडलं. दात उपडले, कान तोडले, काय केलं, डोळे काढून टाकले, एक सीन हजारो तुकडे केले. पण संभाजी स्वराज्यासाठी इंचभरही हटला नाही. मरताना सुद्धा या महाराष्ट्राची शान कायम ठेवली, आन बान कायम ठेवली. तुमच्या आमच्यासारखा रडत बसला नाही.